सकाळचं ऊन हळूहळू डोक्यावर आलं होतं. शेतात आजोबा नांगर फिरवत होते आणि नातू पाणी घेऊन मागे मागे धावत होता. नातू थोडा दमला होता, पण तरीही कुतूहलानं आजोबांना विचारतो, आजोबा, लोक नेहमी भांडतात का बरं आणि रागानेच का बोलतात? आजोबा हसत हसत म्हणाले, बाळा, याचं उत्तर मी तुला एका छोट्या गोष्टीतून सांगतो. एका गावात 2 शेतकरी होते. पहिला शेतकरी सगळ्यांशी रागाने बोलायचा, त्यामुळे लोक त्याच्यापासून दूर जायचे. दुसरा शेतकरी मात्र सगळ्यांशी गोड बोलायचा, मधमाशांसारखा, त्यामुळे लोक आपोआप त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. मग पुढे काय झालं आजोबा? जेव्हा कामाची वेळ आली, पहिल्या शेतकऱ्याला कोणी मदत केली नाही, पण दुसऱ्या शेतकऱ्याला सगळ्यांनी मदत केली, कारण तो नेहमी गोड बोलायचा. आजोबा थोडं थांबले आणि नातराच्या डोळ्यात बघत पुढे सांगू लागले, हो बाळा, गोड बोलणं हे मधासारखं असतं. लोक आपोआप जवळ येतात. रागाने बोललो तर लोक दूर जातात. नातवाला आजोबांची गोष्ट पटली. नातू हसून म्हणाला, आता समजला आजोबा, मी पण गोड गोडच बोलेन. आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीमधून आपण हा बोध घेऊ शकतो, गोड बोलणं हे मधासारखं असतं. ते लोकांना जवळ आणतं आणि आयुष्य आनंदी करतं. ही आजोबांची गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच मजेशीर शिकवण देणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या गोष्टीत. तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा.